प्रमुख युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सम्मानित श्री प्रभुदास मदन नाइक का जन्मदिन भिवंडी स्थित टेमघरपाड़ा भादवड़ उनके निवास स्थान पर उनके चहेतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर मदन बुआ नाइक, गुलाबताई नाइक, बालाराम चौधरी, विश्वनाथ नाइक सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुषों ने उपस्थित होकर जिला प्रमुख युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सम्मानित श्री प्रभुदास मदन नाइक का जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। मी प्रथम माझे बंधू बालाराम दादा चौधरी, देवेंद्र नाईक आणि मदन भाऊ कृष्ण नाईक साहेब यांच्याकडून प्रभुदास दादांना वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देतो। आणि येत्या काळात जी कुठला हा इलेक्शन असेल म्हणजे आमचे भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना संबोधन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। माननीय मदनबुवा नाईक यांचे चिरंजीव प्रभुदास नाईक युवा सेना जिल्हा प्रमुख चा वाढदिवसानिमित्त आज इथे सर्व शिवसैनिक, युवा सैनिक सर्व जमलेले आहेत। त्याचप्रमाणे आज इथे जेवढे सैनिक आले त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन, तसेच ग्रामस्थ मंडळ टेमघरपाडा भादवड यांचे अभिनंदन। आज आमचे भांजे यांना आज टेमघरपाडा, टेमघर, भादवड या तिन्ही गावातून चांगल्या प्रकारे त्यांचा आशीर्वाद राहो हीच आम्ही नेहमी ग्रामस्थ मंडळ विनंती करत असतो की तुमचा आम्हाला आशीर्वाद आणि तुमचा जो प्रेम आहे असाच आयुष्यभर राहो आणि तुम्ही प्रेम आमच्यावर नेहमी ठेवत राहा अशी नेहमी आम्ही प्रार्थना करत असतो। तसेच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना भावी आमदार म्हणून आमच्या टेमघर परिवाराकडून व ग्रामस्थ मंडळ टेमघर भादवड या आमची बालसेना यांच्या वतीने त्यांना भावी आमदार म्हणून आजपासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी पुढील कामाला आजपासून वाढदिवस संपल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे कामकाजाला सुरुवात करावी ही अशी माझी त्यांना एक नम्र विनंती आहे। पुढे कुठे काय जिथे कमी असेल तिथं मामा तुझ्या बरोबर आहे, धन्यवाद असं मी तुला आश्वासन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा मुलगा आहे तो आणि राजकारणामध्ये कुशल असं नेतृत्व करतो. आज ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे युवा सेनेचा आणि राजकारणात त्याला अशी भरभराटी मिळू दे हीच प्रभूचरणी प्रार्थना. कारण राजकारण म्हणजे सोपी गोष्ट नसते. आता बघता तुम्ही राजकारण कसं चालतं, पण त्याचं नेतृत्व चांगलं आहे. सगळे युवांना सांभाळून घेतो आणि युवांच्या बरोबर कुठेही कार्यक्रम असला युवांना प्रबोधन करतो आणि सगळ्यांना घेऊन चालणार असं एकमेव नेता आहे ठाणे जिल्ह्यातला की प्रभुदास नाईक, प्रभुदास मदन नाईक. त्यांना आमच्या ग्रुपच्या तर्फे आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी नारायणजी तरे, रणजित नाईक आहेत, पंडित भोईर आहेत, सुरेशजी पाटील आहेत आणि मी स्वतः विश्वनाथ नाईक, आमच्या सर्वांच्या वतीने यांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Gracias.